भोकरदन जाफराबाद मतदारसंघाचे शरद पवार पक्षाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे माझ्यासोबत आहेत. दानवे साहेब, अगदी 2 ते 3 दिवसापूर्वी निकाल लागला नगर परिषद निवडणुकीचा आणि भोकरदनमध्ये तुमच्या पक्षाने विजय मिळवलेला आहे. महत्वाचं म्हणजे तुम्ही सत्ताधारी आमदार असताना सुद्धा या ठिकाणी तुम्हाला विजय प्राप्त करता नाही आला. रावसाहेब दानवेंचंही तेच झालं. मात्र आता तुम्ही विजय प्राप्त केला, काय सांगणार आणि यापुढची भूमिका तुमची काय आहे? खरोखर या शहरामध्ये सर्व जाती धर्मातील समाज राहतोय. आम्ही झाले 3 महिने 1 to 1 घरापर्यंत आणि सर्व समाजाच्या सर्वांपर्यंत पोहोचायचं काम आम्ही केलेलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून मी निवडणुकीमध्ये हरल्याच्या नंतर 1,05,300 मतं घेतल्याच्या नंतर सुद्धा या तालुक्यातल्या शेवटच्या माणसाचा आणि शेवटच्या समाजाचा संपर्क हा तुटू दिलेला नव्हता. त्यामुळं ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, एवढी धनशक्ती झाली, निवडणूक आयोग सुद्धा त्यामध्ये फेल झालेला आहे. आणि खरोखर आता तुम्ही विचारलं तर या तालुक्यामध्ये जे केंद्रामध्ये माजी केंद्रीय मंत्री म्हणून रावसाहेब पटेल दानवे साहेब आहे, त्यांचे पाणीदार आमदार संतोषराव दानवे साहेब आहे, यांची पकड ते म्हणते अजून या शहरावर माझी पकड बसलेली नाही. मला उलट ते म्हणत होते की चंद्रकांत दानवे आणि राजा भाऊची डिलिंग चालू आहे. काय डिलिंग झाली, त्यांना संबंधित 21 तारखेला या शहरातील लोकांनी चांगली चपकार दिलेली आहे. त्यांचा दारुण पराभव या मतदारसंघामध्ये या शहरामध्ये झालेला आहे. ते म्हणतात की जातीवर समीकरणावर हे गणित चालतंय. इथं जातपात काही नाहीये. माझ्या बाजूने सुद्धा मला सर्व समाजाने मतदान केलेलं आहे आणि म्हणून इथं 900 मतानं माझा नगराध्यक्ष समीम मिर्झाजी हे प्रचंड मतानं निवडून आलेले. बरं, ही धनशक्ती कोणी केली, काय कुणावर तुमचा आरोप आहे? ही धनशक्ती म्हणजे रावसाहेब पाटील दानवे साहेबाला या मतदारसंघामध्ये जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये, आता तर जाफराबाद तालुक्यातल्या शहरामध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीच्या फुलावर निवडणूक लढली नाही. ते म्हणते हे जमताच नाहीये. त्यामुळं त्यांची धनशक्ती तिथं काही प्रमाणात काम करते आणि मागच्या वेळेस त्यांचे 5 होते तर आता 7 झाले. त्यामुळं फार काही ताकद रावसाहेब पाटील दानवे आणि आमदार संतोषराव दानवेची भाजपची इथं वाढलेली नाहीये. हे ठणकावून त्यांना त्या निमित्ताने मी आपल्याला सांगतोय. बरं, काही दिवसापूर्वी आमदार संतोष दानवे सुद्धा असं म्हणाले होते की चंद्रकांत दानवे त्यांचा पक्ष कार्यकर्त्यासह विकून टाकणार आहे. खरोखर दानवे साहेबांनी अनेक वर्षे राजकारण केलं, त्यांनी अभ्यास करून बोललं पाहिजे. मी माजी आमदार चंद्रकांत दानवे झाल्याच्या नंतर या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना खूप फोन केले. मी सांगितलं की मी मान्य शरदचंद्रजी पवार साहेबाबरोबर राहील. मी पूर्ण वेळ त्यांच्या बरोबर राहिलो. मी पक्ष विकला नाही, त्यांनी तरी ते फुल विकून टाकलं आणि अपक्ष उमेदवार नगरपालिकेमध्ये आणि काही या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये उभं केलेले हे जिवंत उदाहरण या मतदारसंघातल्या जनतेला आणि सर्व समाजाला माहित आहे. त्यामुळे दानवे साहेबांनी काहीतरी अभ्यास करून बोललं पाहिजे. चंद्रकांत पुंडलिकराव दानवे माझे वडील सुद्धा माजी खासदार म्हणून 2दा लोकसभेत मध्ये होते आणि मी सुद्धा 3दा या तालुक्याचं नेतृत्व केलेलं आहे आणि 2-3 वेळेस मी हरलेलो आहे. हरलो तरी सुद्धा 1,06,000 मतं घेऊन मी हरलेलो आहे. त्यामुळं रावसाहेब पाटलांना अभ्यास करून माझ्याविषयी तरी अभ्यास करून बोललं पाहिजे. त्यामुळे ते काहीही बोलतात, त्याला काही अर्थ नाहीये. लोक त्यांच्यावर हसतात. एवढंच मला या निमित्ताने त्यांना सांगायचं. काल ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, अधिकृत त्यांनी युतीची घोषणा केली आहे. काय म्हणाल तुम्ही या सगळ्या संदर्भात? आता खरोखर दोन्ही भाऊ एकत्र आले. आमचे पुण्यामध्ये आदरणीय दादा अजितदादा पवार साहेब, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, सुप्रियाताई, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, रोहित पवार, आम्ही सुद्धा पुण्यामध्ये एकत्र येतोय. आज मी पूर्ण बघितलं नाही पण रात्रभर ते चालू होतंय. जर ते दोन्ही भाऊ तिकडे एकत्र येत असेल तर पुण्यामध्ये हे दोन्ही काका पुतणे जर एकत्र येत असेल तर रावसाहेब पाटलाच्या बुडाखाली का अंगार झाली मला याचाही अनुभव नाहीये. त्यामुळे त्यांनी त्याचाही अभ्यास चांगला केला पाहिजे. पण असं काहीच नसतं. जी भारतीय जनता पार्टी, आमचे वडील जेव्हा उभे होते दिल्लीमध्ये अटलजी आणि गल्लीमध्ये पुंडलिक हरी दानवे असे 2च खासदार निवडून गेले होते आणि आज 200 ते 300 पर्यंत पोहोचायचं काम ते खालचे बेस मधले जे मजबूत लोक होते त्यांच्यावर हा पक्ष वाढलेला आहे. म्हणून त्यांनी काय बोलावं काय नाही. आता मी तर ते त्यांच्यापेक्षा वयानं छोटा आहे पण त्यांना अनुभव आहे आणि सांगतात ते की तिथं उद्धव ठाकरे साहेबांनी राज साहेबांनी सांगितलं त्यांना त्यांचं घर सांभाळता आलेलं नाहीये, त्यांनी त्याच्यावर काही बोलू नये. दानव आणि दानवे याच्यावर सुद्धा त्यांनी चांगला उल्लेख केलेला आहे आणि रावसाहेब पाटलाची बिना पाण्याची चप्पी करण्याचं काम दोघा भावांनी केलेलं आहे. पण रावसाहेब दानवे असं म्हटले होते काही दिवसापूर्वी की ठाकरे बंधूंची ही शेवटची निवडणूक आहे. त्यावरती काल उद्धव ठाकरेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. खरोखर त्यांनी काय करायला पाहिजे होतं. इथं ते म्हणत होते काँग्रेसचे मान्य राजाभाऊ देशमुख साहेब आणि चंद्रकांत दानवे वेगळे लढले
तर 200% इथं कमळाचं फुल निवडून येतंय. आम्ही दोघंही अलग अलग लढलो, इथं मात्र भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव झालेला आहे. आणि आज ते पुन्हा तिथं सांगायला लागले. दानवे साहेबाला कसं आहे, प्रत्येक गोष्टीत तोंड घालण्याची फार मोठी सवय आहे. पण या शहरातील लोक त्यांच्याकडे सत्ता केंद्रात आणि राज्यात असल्यामुळे दबतात आणि दबल्याच्या नंतर तिथून ऐकल्याच्या नंतर रिकाम टेकडी कुच्चर वाट्यावर तिची चर्चा सुरू होते. त्यामुळे आता ते त्यांना चालतंय, त्यांना कळतंय, बोलते. त्यामुळे ते खरोखर लाजिरवाणी काल बोललेले की भाजपाचं मी उदाहरण दिलं, 2 वर 300 पर्यंत 350 पर्यंत पोहोचण्याचं काम आज झालेलं आहे. तसा म्हणजे हार आणि जीत ही राजकारणात चालते. परत पुन्हा जोमानं उभं राहून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये दानवे साहेबाचं आणि निवडणूक आयोगाला काय म्हणावा तेच कळत नाहीये. सगळे नियम निवडणूक आयोगाचे आणि निवडणुकाच्या अधिकाऱ्यांचे हे धाब्यावर असतात आणि ट्रकानं सगळं काही केलं जातं. याला कुठंतरी आळा संबंधित केंद्र शासन आणि राज्य शासनानं घालावा ही विनंती या माध्यमातून मी अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा करतोय. बरं, पण ते असं सुद्धा म्हणतायत की मी वाहक आहे, मी मागच्या दाराने जात नाही, पुढच्याच दाराने डरकाळ्या फोडत जातो, असं उद्धव ठाकरेंवरती टीका रावसाहेब दानवेंनी. खरोखर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुंबईमध्ये त्यांना कळेल निवडणूक झाल्याच्या नंतर. मी सुद्धा कोणाला माहित नाही, चंद्रकांत पुंडलिकराव दानवे आमदार राहिलेलो होतो. माझे आमदार झाल्याच्या नंतर अनेक वेळा मुंबईमध्ये थांबण्याचं काम आलं. अधिवेशन चालू असताना सुद्धा आम्ही माजी आमदार म्हणून आमचे राहुल मोठे असतील, भांबळे असतील, आमचे प्रदीप नाईक आता नाही आहेत त्यात सध्या, आम्ही असं एक राहत असताना त्यामध्ये चर्चा करत होतो. ते म्हणले हमको कुछ नहीं है, हमको मुंबई में उद्धव बाळासाहेब ठाकरे की सेना होना, अशी चर्चा संबंधित अधिकारी आणि गरीबातला गरीब हा त्या मुंबईमध्ये जेवताना आम्ही हॉटेलमध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे रावसाहेब पाटलाला मुंबईचा सुद्धा पूर्ण अभ्यास नसेल म्हणून त्यांनी तसं बोललं असेल. पण त्यांच्या बारीक सारीक गोष्टीवर मी बोलणार नाही आणि त्यांना मोजत नाही असं सुद्धा रावसाहेब दानवे म्हटले ठाकरे बंधूंच्या इथेवरून. आता त्यांना काय मोजायचं नाही, त्यांना तर मुंबईमध्ये दोघं भाऊ आणि येईल त्यांचा सत्कार त्यांनी केलेला आहे. पण खरोखर आता यांचं तर लोकांनी इथं मान्य अब्दुलजी सत्तार साहेब माजी मंत्री यांनी तर काय रोज त्यांच्यावर मालिका सुरू केलेली. त्यामुळं त्यांची आणि त्यांची ते काही बोलतात की गोल टोपी लंबी टोपी. अरे तुम्हाला 45-50 वर्ष सत्ता दिली, तुम्हाला अजूनही या शहरावर पकड करता आली नाही, जाफराबाद शहरावर पकड करता आली नाही. तुम्हाला जी पकड करता येते ती फक्त नोटावर आणि सोटावर याच्यावरच तुम्हाला ती पकड करता येते. तुमच्या हातामध्ये काही नाहीये. उलट त्यांना बोलण्यापेक्षा तुम्ही तुमच्या तालुक्यातला अभ्यास करा. अरे त्यांनी तर आम्हाला एजंट सुद्धा मिळू द्यायला नाही पाहिजे होतं. या मतदारसंघामध्ये बूथवर जाण्यासाठी आम्हाला प्रवेश नाही द्यायला पाहिजे होता. आज मोठ्या पद्धतीनं जनता नाराज आहे. जे काही राज्य शासन आणि केंद्र शासनाचे कामं असतील ते सर्व कामं त्यांच्या घरामध्ये चालतात. अरे मुत्रीचं काम, त्याच्यानंतर टॉयलेटचं काम, रस्ते तर सगळे कामं त्यांच्या घरामध्ये केल्या जातात. आणि तेच लोक ते म्हणते साहेब आमचं काही चालत नाही. तुम्ही एकमेव त्याला जशाचे तसे उत्तर देतात आणि म्हणून जनता नाराज आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये तुम्हाला कळेल की हार आणि जीत होईल, पण चांगली लढत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष देणार, यात माझ्या मनामध्ये काही शंका नाहीये. बरं, जालना महानगरपालिका निवडणूक अगदी काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून रावसाहेब दानवे यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता भारतीय जनता पार्टीचे माननीय राज्याचे मुख्यमंत्री कर्तव्यदक्ष देवाभाऊने त्यांना जबाबदारी दिली. देवाभाऊ त्यांच्याकडे जबाबदारी दिल्याच्या नंतर सुपडा साफ होतोय. आता हे देवाभाऊला सुद्धा माहित असेल, पण आता त्यांच्यावर प्रभारी जबाबदारी दिलेली आहे. आता त्यांना माननीय सत्तार सेठनं सांगितलं की तुम्हारा घर तुमको संभालना नहीं आया तो हमारी तरफ क्या प्रचार करेंगे. आता तसाच जालन्यावाले सुद्धा त्यांना विचारतील साहेब तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्हाला भोकरदन आणता आलं नाही, जाफराबाद आणता आलं नाही, मग तुम्हाला ते दोन्ही आणता आलं नाही, तुम्ही आम्हाला काय सांगणार. आणि म्हणून तिथे सुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून माननीय माजी मंत्री आणि आताचे आमदार अर्जुनराव खोतकर साहेब चांगली फाईट देतील, याच्यात माझ्या मनामध्ये काही शंका नाही. जालन्याची जनता कुणाला कौल देईल काय वाटतं तुम्हाला? मला तर आता काय मी तिथं काही केलं नाही, कारण काय 3 महिने मी माझ्या नगरपालिकेमध्ये होतो. ही आमची नगरपालिका अत्यंत मोठी, रेव्हेन्यूच्या दृष्टीने सुद्धा चांगली आणि इथं सर्व समाज चांगला राहतोय. पण कालपासनं काही गोष्टी माननीय खासदार कल्याणराव काळे साहेबांशी बोलणं झाल्या. त्यांचा सकाळी फोन होता, रात्री फोन होता. त्यानंतर ते म्हणले मी आज मुंबईला दिल्लीला जाणार आहे, त्यामुळे त्यांनी असं सांगितलं. पण खोतकर साहेबांचं सुद्धा परवा बोलणं झालं. ते म्हणले बहुत बहुत तुमको बधाई, तुम्ही सर्वात चांगलं काम केलं आणि मराठवाड्यामध्ये तुतारीचा आवाज केला, त्याबद्दल त्यांनी अभिनंदन केलेलं आहे. आणि आमचे माननीय माजी मंत्री राजेश भैया टोपे साहेब
हे सुद्धा जालन्यामध्ये लक्ष घालणार आहे आणि आम्ही सर्वजण जे आमच्या बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टी रावसाहेब पाटील दानवेचे जे मानणारे आहे त्यांचा सफाया नक्कीच जालन्यात केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सहभाग घेणार आहात का जालना महानगरपालिकेची निवड? मला जर बोलवलं तर आम्ही दोन्ही दानवे उंचीत सारखे आहोत, रंगात सारखे आहोत. जमीन आसमानचा ढंगामध्ये मात्र जमीन आसमानचा ढंगामध्ये फरक आहे. त्यामुळे जर बोलवलं जशाचं तसं उत्तर. जालना मतदारसंघामध्ये जालना शहरामध्ये चंद्रकांत पुंडलिकराव दानवे चांगली सभा गाजवेल आणि जनतेचे मत परिवर्तन करतील यात माझ्या मतामध्ये काही शंका नाही. बरं, जालन्यात महापौर कोणाचा होईल काय वाटतं तुम्हाला? आता जालन्यामध्ये महापौर मी सेक्युलर विचाराला घेऊन चालणारा आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्षाचा कार्यकर्ता आहे. माननीय टोपे साहेब जे आदेश देतील त्या पक्षाचं काम जोरानं तिथं आम्ही करू आणि तिथं टोपे साहेब सांगतील त्यांना सपोर्ट करायचा, अर्जुनरावला किंवा काँग्रेसला अन्य इतर पक्षाला किंवा आम्ही सपोर्ट करू आणि त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा देऊन काम करू. पण एकीकडे रावसाहेब दानवे आणि कैलास गोरंट्याला असं म्हणतायत की भाजपचाच महापौर होईल या ठिकाणी, दुसरीकडे शिवसेना दावा करते. आता अशातच अर्जुन खोतकरांनी एक तिसरी आघाडी म्हणजे शहर विकास आघाडी स्थापन करण्याच्या संदर्भात संकेत दिले आहेत. आम्ही आता तिथं कसं आहे, माननीय रावसाहेब पाटील दानवे जिथं जातील तिथं पडती बाजू होणार आहे. आम्ही जिकडं जाऊ तिकडं विजय होणार आहे. त्यामुळं चंद्रकांत पुंडलिकराव दानवे जिकडे जाईल तिकडे विजय आणि दानवे साहेब रावसाहेब पाटील जातील तिकडे हार. या पद्धतीनं तिथं विजय होण्याचं काम आम्ही नक्कीच करू. तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते भोकरदन जाफराबाद मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे. येणाऱ्या निवडणुकीत जशाच तसा धडा शिकू असा इशारा देखील चंद्रकांत दानवे यांनी दिलेला आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, भोकरदन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.